नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 38 साइज कटोरीचे कटिंग, तेही डायरेक्ट कपड्यावरती कसे करायचे। हा मी ब्लाउज पीस घेतलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला 38 साइज कटोरीचे कटिंग मी दाखवणार आहे। तर हे बघा, ही 38 साइज कटोरीची मापे आहेत। उंची आहे 14 इंच, छाती आहे 38 इंच, मागील गळा आहे 9 इंच, पुढील गळा आहे 6 इंच, आडे आहे 3 इंच, शोल्डर आहे 6 इंच, मुंडा आहे 6 इंच। ही सगळी मापे आहेत 38 साइज कटोरीची। तर हे बघा मैत्रिणींनो, मी 38 साइज ब्लाऊजसाठी जवळजवळ 90 सेंटीमीटर ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर डायरेक्ट ब्लाऊज पीसवर तुम्ही कटिंग करू नका, तुम्ही पेपर कटिंग करूनच मग कटिंग करा। जर तुम्ही मुरलेल्या आहात आणि थोडं तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग जर जमत असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसवर कटिंग करू शकता। तर मैत्रिणींनो, आधी आपण मागील भागाचे कटिंग करणार आहोत। ही बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे। तर इथून उंची आहे ना 14 इंच, शोल्डर आहे 6 इंच, आडे आहे 3 इंच, मुंडा आहे 6 इंच, छातीचे माप 9.5 इंच, म्हणजे 38चा चौथा भाग 9.5 इंच येतो। तर हा आपण पाठीभागच्या भागाचे कटिंग करणार आहोत। 1.5 इंचावर आपल्याला आकार द्यायचा आहे। मार्जिन घेणार आहोत आपण 1.5 इंच। हे आपण मार्जिनची रेषा आणि ही आपली फिटिंगची रेषा, हे आपण आधी पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत। आता गळा कट करून घेणार आहोत आपण। मागील गळा आपला 9 इंचावर आहे। गोल गळा काढायचा आहे। हे बघा, हे अशा पद्धतीने मागच्या भागाचे कटिंग झालेले आहे। इथून उंची घेतलेली आहे, इथून मी मुंड्याचं माप घेतलेलं आहे, हा मागचा गळा घेतलेला आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावर दिलेला आहे। हे चेस्टचं माप आहे आणि तिथून पुढे मी मार्जिन घेतलेला आहे। हा भाग आपण फ्रंट साईडला ठेवून फ्रंट साईडचं कटिंग करणार आहोत। तर हे बघा, हा भाग आपण फ्रंट साईडला ठेवायचा आहे असा। असं पूर्ण इथून आखून घ्या। पुढील गळा आहे आपला 6 इंच, पुढील गळ्याचा आकार गोल द्यायचा आहे। तुम्हाला हवा तर तुम्ही पंचकोनी आणि पान पण करू शकता। पुढील मुंड्याचा आकार आहे, हा 1.5 इंचावर आलेला आहे। तर फ्रंट मुंड्याचा आकार हा 1 इंचावर असतो। तर हा असा आतून थोडासा शेप देऊन असा करू, हा फ्रंट साईड मुंड्याचा आकार आहे। योगपट्टीसाठी आपल्याला 3 इंच इथे घ्यायचं आहे, 2.5 इंच या साईडला घ्यायचं आहे आणि असा आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे। कटोरीसाठी इथून 6 इंच आपल्याला घ्यायचं आहे, इथून 5.5 इंचावर आणि असा शेप द्यायचा आहे आपल्याला कटोरीचा। म्हणजे इथून आपण पूर्ण उंची घेतली
इथून गळा 6 इंच घेतला, योगपट्टीसाठी 3 इंच घेतलंय, ह्या साईडला मी 2.5 इंच घेतलेला आहे. हा फ्रंट मुंड्याचा आकार दिलेला आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊया. हे कटोरीचा भाग कट झाला. आता आपल्याला वाढीव कटोरी घ्यायची आहे. तर हे बघा, जिथं आपल्याला थोडासा क्रॉस भाग दिसतो त्या साईडला तुम्ही ठेवून घ्या. अगोदर पूर्ण प्रथम आखून घ्या व्यवस्थित आहे अशी कटोरी. त्या साईडला 1 इंच वाढवून घ्या, त्या साईडला 1 इंच वाढवून घ्या. ह्या दोन्हीचा मध्य करा. ह्या साईडला 1.5 इंच वाढवून घ्या, कारण 38 चेस्टची कटोरी आहे, त्यामुळे थोडंसं खालच्या साईडला तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या.